वरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख दळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी बट्टी अकट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी मुन्याचं लग्न ठरलं. उगाच तुमच्या लफड्यात त्याच्या होणाऱ्या संसाराचा बट्ट्याबोळ करू नकोस. काकू नाही ते बोलली तुला. सॉरी. वेडा आहेस का तू पर्या? तुझ्या आयुष्यात इतकी माणसं आहेत तुझ्यावर प्रेम करणारी, कारण तू फार गोड आहेस रे पर्या. थँक्स फॉर द हेल्प. रेफरन्स नंबर 2. हे बघ पूर्वा, हा ड्रेस एकदम कडक इस्त्री करून आणलाय. हा ड्रेस जर धुतला ना तरी पण 4 दिवस इस्त्री जाणार नाही. हाय ना भारी? हा भारी आहे, पण तो नको आता मला. अगं का? याला काय होऊ राहिलं? नी मला प्रेझेंटेशन द्यायचंय ना आज. मग मग काय, मग कम्फर्टेबल कपडे लागतात प्रेझेंटेशन साठी. म्हणजे अशी उठबस करावी लागते ना ग. तो असा उडतो पंख्याच्या हवेने, माझं कशातच लक्ष लागत नाही. बर, मग दुसरा घेऊन येते इस्त्री करून. पप्पे ए पप्पे, हे बघ काय आणले बघ. लक्ष्मी काका, तू मला आता डिस्टर्ब करू नको, जरा थांब. अगं कालच आणलं होतं मी, पण ते ना उशीर झाला मग विसरलो. आता उठलो आणि लगेच घेऊन आलो. अगं बघ ना, हे बघ तुझे हे प्रेझेंटेशनचे कागद आहेत ना, याच्यात ठेव ना, इम्प्रेशन पडेल. ए आई, तू तिथं उचक पाचक करू नको ग. बर बाई, कपडे तर आवरू की नको तुझे? हा, हे बघ ना, याच्यात ठेव ना कागद. आहे की नाही? हे लक्ष्मी काका, आप्पा गेले का रे दुकानी? आपण जात असतीलच आता. अरे तुला म्हणलं होतं ना ग मला सांग म्हणून, तू पण ना. आप्पा आप्पा थांबा. आप्पा नमस्कार करते. तुझा पेपर चांगला जाओ. आप्पा पेपर नाहीये आज माझा, प्रेझेंटेशन. हो का? आम्हाला काय कळतंय त्यातलं, आम्हाला वाटलं पेपरच आहे. म्हणजे तसा पेपरच झाला माझा, फक्त त्याला म्हणतेच प्रेझेंटेशन. असं होय. म्हणजे आमच्यासाठी तू जशी पूर्व आहे, पण आम्ही तुला पपी म्हणून राहिलो, तसंच म्हण की. हा आप्पा, पेपर असू दे नाही तर प्रेझेंटेशन. आप्पा तुमचा आशीर्वाद असेल ना तर मला काही पण अवघड नाही. सगळं सोपं आहे बघा. कसं आहे पप्पे, तुझं शिक्षणाचं स्वप्न आता फक्त तुझं नाही पोरी, ते स्वप्न माझ्या पोराचं, शशिकांतचं स्वप्न आहे. अख्ख्या बोराडे घराण्याचं स्वप्न आहे ते. आणि या बोराडे घराण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी या आप्पाचा तुला पूर्ण आशीर्वाद आहे. यशस्वी व्हा. तुझ्या सासूचा फोन येऊ राहिला, घे बरं. अगं घे. हॅलो. हा, अगं अंगठीचं माप द्यायला जायचं ना आज. आज? हा, आजच. आता लग्न सराई सुरू आहे ना, मग दुकानात गर्दी राहते ना.
आपण जाऊ राहिलो ना मग आपल्या मनासारखी अंगठी घेता येईल ना नाही का? हा ते आपण ते नंतर अंगठी बनवून घेतली तर नाही जमणार का? नको नको लय टाइम जाईल त्याच्यामध्ये. नाही त्याचं काय झालंय आज माझं. अगं आजचा दिवस ऍडजस्ट कर ना. एका दिवसाने काय होणार आहे? थांब मी परागला विचारते आणि तुला कळवते. हा सोने मुन्याला उठ बरं झोपेतून. मुन्या त्यांच्या घरी त्यांना मुन्या म्हणते. अगं आता अंगठी घ्यायला जायचं ना मग पूर्वाला टाइम नको का सांगायला? मग तूच सांग ना. आणि ह्यो नाही आला बसला कॉलेजात मग वहिनी घेऊन राहिली ना मग. आणि बोटाचं माप चुकलं मग सांगायचं वहिनींचा फोन येत होता आणि तू झोपला होता. आम्ही काय करणार त्याला? हे आता पण झोपलेच आहेत. रात्री पोलीस स्टेशनला काय करीत होते ते विचारायला पाहिजे. अगं उठव ना त्याला. अशी काय करते? ए मी नाही उठवत बाई. उगा मला शिव्या खावा लागतील. थांब मी उठवते. उठ ना. पूर्वाचा फोन आहे. अंगठीचं माप द्यायला जायचं ना. कोणती वेळ सांगू तिला? पूर्वा मी त्यांना करतो नंतर कॉल. बर बर. हॅलो पूर्वा. हा अगं पराग तुला ना फोन करून ये सांगणार आहे. पण आपण आजच जायचं बरं का? तुला काही प्रॉब्लेम नाही ना? हा मला ते असला तर ऍडजस्ट कर आजचे दिवस. हा तुम्ही मला वेळ कळवा फक्त लवकर. हा मी कळवते तुला. मी गडबडायच्यासाठी करू राहिले. दुकानात गर्दी राहते ना मग. आणि आपल्याला पेडणेकरांच्या दुकानातच जायचा. एकाच ठिकाणी घेऊ अंगठ्या. कशाला उगा वेगळ्या ठिकाणी जायचं नाही का? हा मी परागला सांगते तुला फोन करायला. ते झोपलेच आहेत अजून उठले नाही. नाही ना अजून. आता तू आली ना मग उठून पाय आपण होऊन लवकर. काळजी घे हा तुझी. भेटू आपण. ठेवते मग. हा तू पण चला आज सोबत. हा आणि आपण जाऊ बहिण पण घेऊन जाऊ. म्हणजे कसं त्या आल्या ना पटकन काम होईल आणि तू पण तुझ्या कामात जायला मोकळी ना हाय की नाही? हा चला तुम्ही लवकर तयार व्हा बरं का. जास्त वेळ काढू नका. मला काम आहेत मी चालले. हा हा काय हो राहिलं? दिसून नाही राहिलं का? अगं मग चल डॉक्टरकडे जाऊ. एवढं काय नाही हो. थोड मळमळत आणि चक्कर येऊ राहिली बघा मला. जाऊ ना डॉक्टरकडे चल ना. अहो नाही हो गोळी खाते मी. बरं वाटेल मला. अगं 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 चक्कर येऊ राहिली. मळमळत आहे. किती घाई निघाशील? एवढी घाई होती तर सकाळी लवकर उठायचं ना. झोप होत नाही तर मग रात्री टायमाला कशाला दूध प्यायला जायचं रे? पाणी घे. नाश्ता गेला थोडा निवांत नाश्ता करता आला असता. जाऊ द्या. काय तुम्ही लेकराची चेष्टा करू राहिले उगाच. मुन्या पूर्वाला फोन कर बरं. कशाला? आणि तिला सराफाच्या दुकानात बोलवायचं ना. मग टाइम द्यायला लागेल ना. आई मी फक्त आज 2 ते 4 फ्री आहे. 4 वाजता मला कॉलेजला परत जावं लागणार आहे. तुला दुपारनंतर सुट्टी नाही घेता येणार? अंगठी घ्यायला अर्धा दिवस कशाला लागतो ग? तसं नाही. म्हणजे कसं आहे तुझ्या बोटाचं माप बीप. आई हे घे बोट घेऊन जा. आहे का? तसं नाही म्हणलं ना तुला. तू एकुलता एक पोरगा आहे आमचा. म्हणून कसं सगळं अगदी व्यवस्थित व्हावं वाटतं. पाय बरं जाऊ दे. तुला जसं वाटतं ना तसं कर. पण तू लवकर ये बरं का. येतो. सुनील का फोन करू राहिला? तू का थांबला? हा सुनील
बोल ना. हो का मुन्या? बर बर, बोलतो मी मुन्याशी. तू का अडकला? खा ना लवकर. खरं काही आहे ना तुला? काय म्हणले काका? ते अन्नाचे 2 महिन्याचे मेडिकल रिपोर्ट तुझ्याकडे आहेत का? हा का? मला वाटलं काय? मला वाटलं तारीख पुढे गेली का काय. नाही बाबा, या वारीला अण्णा पावले. हो ना. नाही तर प्रकाशरावांनी नवीन गोळ घातला असता. बरं, ते अण्णांचे रिपोर्ट आहेत ना तुझ्याकडं? आहे ना. तेवढे सुनीलला देऊन टाक. हा देतो ना. मिळतो. मुन्या, अरे ते फोन लावायचं राहिलं ना. पूर्वाला फोन लाव आणि टाइम दे तिला. आई आता नाही नाही नाही, फोन लावतो आता. तू फोन लावल्याशिवाय तिच्या जीवाला काही चैन पडायचं नाही. उचलला? नाही अजून. अगं थांबशील का जरा? रिंग तर जाऊन दे ना. हॅलो मुन्या, हा कॉर्नेल स्टॅनफोर्ड. हॅलो. हॅलो. हा पूर्वा. हॅलो हॅलो. हा सॉरी, बोला बोला. हो उलट मीच सॉरी. मीच तुम्हाला गडबडीच्या वेळी कॉल केला ना. बोलू शकते, बोला ना तुम्ही, पटकन बोला. हा ते आज आपल्याला दुपारी भेटायचं आहे ना. तुम्ही 2 नंतर या मग दुकानात. 2 वाजता का? हा मला तू 4 वाजले ना की मी निघून जाईन कॉलेजला. ते काय सुट्टी नाही ना आज, मधल्या वेळी येऊ राहिलोय मी. म्हणजे त्याचं काय 4:15 वाजेपर्यंत मला निघायचंय क्लासला. माझं आज जरा एक महत्वाचं सबमिशन आहे. तर म्हणजे आपण वेळेत भेटूया का? म्हणजे प्लीज तुम्ही वेळेत याल ना. सबमिशन आहे का? हा. चालेल, मी पोहोचतो वेळेत. अहो ते तुम्ही रात्री काय? रात्री मी तुम्हाला फोन करते आज. आपण भेटू राहिलोच ना. भेटून बोलू सगळं. बाय. बाय. काय रे लक्ष्मीकांत दादा, तुम्हाला माझी थोडी तरी काळजी वाटते की नाही? एकदा ह्या बाबाच्या हवाली केलं तर तुम्ही बघायला सुद्धा तयार नाहीत का बहीण मेली का जित्ती येते. अगं काय बोलून राहिली तू? हा 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 हा. आता तुला माझा आवाज बी येणार नाही, नाही का? मला काय बोलू राहिली? अगं तसं नाही बोलून राहिलो मी. मग असं नाही तर कसं आहे? मला काय काय कळत नाही काय रे? एकदा मी इकडे आले की तुम्ही सगळे परक्यासारखं वागतात माझ्या सोबत. आता कोणीतरी एखाद्याने फोन करून सांगितलं का मला की बाई पप्पीच्या लग्नाचं कुठवर आलंय काय? हा पप्पीच्या लग्नाचं ना. हा पप्पीच्या अंगठीसाठी आम्ही जाणार आहेत ना सराफाकडं. हा बाई बघ बघ बघ, म्हणजे मी विचारल्यावर सांगू राहिला ना तुम्हाला. तुम्हाला कोणालाच माझी आठवण येत नाही आणि तुला तर तुझ्या बायकोशिवाय दुसरं काही दिसतच नाही. ए तिला काही बोलू नको. बायकोच्या पुळक्याचा. आता तिला काय बोलल्यावर लय राग येऊ राहिला तुला, नाही का? अगं नाही म्हणजे तसं काही नाही. म्हणजे आता जपावं लागेल ना तिला. म्हणजे आता म्हणजे तिला दिवस गेले. हे बघ पहिल्यांदा तुला सांगितलंय मी. अजून घरात कोणाला माहित नाही बरं. बाई 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 दादा, बरं बरं बरं, सॉरी रे सॉरी, मला माहित नव्हतं बरं का. बरं झालं ग माय, माझ्या दादाला किती दिवस झालं लेकरू बाळ नव्हतं. देवानं घरानं ऐकलं ग माय माझं. दादा मी ना आता पप्पीच्या साखरपुड्याला येईन ना तर चांगली 10 दिवस राहील. मग भेटन बर का वहिनीला. 10 दिवस का कमी झाले ना? हे बघ दादा, तू ना आता मला सारखा फोन करायचा बर का आणि सगळे अपडेट द्यायचे. त्या पुण्यावाल्याला फोन करून राहिले, त्याला सगळं माहितीये आणि मलाच काय फोन करायला रोग येतो काय तुम्हाला?
सगळं सांगणार तुला हा? बरं अजून काय म्हणतात दीपकराव म्हणण्या हा? हा चल ठेवते, माझ्याकडे बॅलन्स कमी आहे. ओके. ओ ऑफिसला जाताना मला रिचार्ज करा बरं का, आधी सांगून ठेवते. पप्पे तुला कशी अंगठी पाहिजे ग? पाहिलं का आता, जरा फ्रेश व्हावं म्हणून चहा घ्यायला आली, सुरूच झालंच. मला नाही माहिती, मी नाही ठरवलं अजून काही. का पराग्रामांच्या मर्जीने घेणार आहे का अंगठी? आई तू हिला सांग बरं, सारखी चिडू राहती मला. आता यात काय चिडवलं मी? ए का चिडवती का तिला सारखं सारखं? हा तुम्ही दोघे चिडवतेत मला. वहिनी झाले का डबे भरून? हे काय भाऊजी तेच राहिले. भाऊजी तेवढं जाऊ बहिणा सांगा मला, आपल्याला पेडणेकर ज्वेलर्सच्या दुकानात जायचं हा पपीची अंगठी घ्यायला. मी पण जाणार आहे सोबत. वहिनी म्हणजे आता तुम्ही सोबत जाणार आहेत ना, तर मग तिला सोबत न्यायची काही गरज आहे का? तसं नाही भाऊजी, आता पपी तिकडून तिकडे क्लासला जाईल ना तिच्या, मग येताना सोबत होईल मला. आणि तसंही त्यांना सोन्यातलं कळतंय ना जास्त म्हणून. हो का? पण म्हणजे म्हणजे तिला नाही नेलं तर जमणार नाही का? मेडिकल मध्ये काही काम आहे का तुमचं? नाही, तिला तर मी सुट्टीच देणार आहे, तिला त्रास होईल ना आता. हा? का हो? काही त्रास होऊ राहिला म्हणल्यात का त्या? बरं वाटत नाही का त्यांना? नाही म्हणजे त्रास नाही होत, म्हणजे बरंच आहे तिला. पण ते जर आराम करते म्हणले ना, मग करू द्या म्हणलं आराम. ठीक आहे मग चालन. प्रांजल तुला यावं लागेल मग माझ्यासोबत. हा चालेल ना, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. ए पण काका, काकूची तब्येत जरा जास्तच बिघडली का रे? नाही म्हणजे तसं काही नाही. हा तसं काही नाही. मग बरं. प्रांजल लोणचं काढ ग जरा डब्यात घालायला. अरे हा पण चेष्टा करू राहिला. काका थांब. अरे लक्ष्मी काका, तुझी प्रेझेंटेशनची फाईल ना ती. पप्पे एक सिक्रेट आहे, सिक्रेट. काय आता काय केलं तू? म्हणजे तसं काही नाही ग, म्हणजे तू की नाही ताई होणार आहेस, ताई. म्हणजे म्हणजे आता की नाही तुला ना बहीण नाही तर भाऊ येणार आहे. काय? म्हणजे पप्पे मी की नाही पप्पा होणार आहे, पप्पा. आपल्या घरात काही चॉकलेट बिकलेट आहे का? चॉकलेट? चॉकलेट कशाला पाहिजे तुला? पाहिजे ग मला. अरे सापड. असं आहे का? मला नाही सांगायचं का? नको सांगू, मला माहिती तुला चॉकलेट कशाला पाहिजे ते. माहिती ना तुला? मग दे ना मग. पूर्वा, मस्त लव्ह स्टोरी सुरू झालेली आहे बाई तुझी. प्रत्येक भेटीत काही ना काही द्यायचं ठरलंय ना तुमचं. मी तर म्हणून राहिले होते, पण तुझंच आपलं तसं काही नाही तसं काही नाही चालू राहिलं होतं. आता कसं जाम हुशार आहेस तुम्ही. मग काय चाललंय ग तुमचं? आमचं राहू द्या, पण तुम्हाला बरं वाटू राहिलं का? अगं तेच ना, तुझ्याकडे ऍसिडिटीची गोळी आहे का ग? अगं मी सगळ्या मेडिकलच्या सामान शोधले, कुठेच सापडत नाहीये. कुठे गेलीये काय की? आता गोळी कुठं जाणार आहे काकू? त्याला काय पाय फुटले का कुठं जाऊ राहिला? माझ्या मते संपले असते. हो का? अगं सकाळपासून ना इतकं मळमळू राहिलंय आणि चक्कर येऊ राहिले ना, आज मी मेडिकलला पण नाही जाणार आहे बघ.
तुम्हाला आल्याचं चहा करून देऊ का? बरं वाटतं. अगं मला ऍसिडिटी झाली आणि चहा कुठं देते तुम्हाला? हा ते सासूबाई म्हणल्या होत्या की ते ओव्याचं पाणी घेतलं ना की बरं वाटतं. तुम्हाला ओव्याचं पाणी देऊ का? प्रांजल तू काहीच करू नको माझ्यासाठी. मी बघते गोळी कुठे सापडते का. मोबाईल बंद कर. सॉरी सर सॉरी. कॉलेजमध्ये मोबाईल घेऊन. काय सर आज पण पीटी क्लास आहे? काय? नाही काही नाही. काल रात्री कुठे होते म्हणून राहिलो? त्या दुसऱ्यावाल्या मॅडम काय बरं नाव त्यांचं, अनुष्का मॅडम, त्या फुल खुश ना. ते पाय माळी. नाही नाही आता पाण्यात काय मजा नाही सर. काल रात्रीच मजा होती. लय होती ना मॅच. मला सांगतो असला आणलाय ना. विराट कोहलीने 161 रन केले, ते बी 99 बॉलात. मग आता अनुष्का खुश नाही होणार तर काय होणार? तुम्ही नाही पाहिली मॅच? नाही. काय उपयोग आहे सर, कसली भारी मॅच झाली. लय आणला का विराट कोहली ना? हा. तुला पण आणू? काय चुकीचं बोललो सर मी? नाही चूक तुझी नाहीच आहे, चूक आमची आहे. काय तुझ्यासारख्या विद्यार्थ्याला मी शिकवतो ना, चूकच आहे. इट्स ओके सर. इट्स ओके.